जय हिंद मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत मराठी भाषेतील मराठी भाषेचा उगम लिपी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम मराठी भाषेचा उगम पाहत असताना मित्रांनो महत्त्वाचा घटक आहे त्यातला मराठी भाषेचा गौरव। प्रश्न येऊ शकते जसं की या ठिकाणी आपण नंबर 1 लिहिलं माधव जुलियन, मग याच्यावर प्रश्न काय येऊ शकते? मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे, असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला? तर आपल्याला उत्तर लिहावं लागेल माधव जुलियन। मग हे लक्षात कसं ठेवायचं? एक कीवर्ड लक्षात ठेवा त्यातला महत्वाचा, मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे, असा मराठी भाषेचा गौरव कोणी केलेला आहे? तर माधव जुलियन यांनी केलेला आहे। लक्षात ठेवावं लागेल। त्यानंतर मराठी भाषेचा गौरव करताना सुरेश भट काय म्हणतात? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, म्हणजे असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला? तर सुरेश भट। कोणता शब्द लक्षात ठेवाल? लाभले आम्हास भाग्य, भाग्य हा शब्द लक्षात ठेवा। काय म्हणतात? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, भाग्य हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवा। सुरेश भट, भट मधला भ आणि भाग्याचा ब हा शब्द लक्षात ठेवा, तुम्ही विसरणार नाही। काय म्हटलं? प्रश्न कसा येऊ शकते? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला? तर मित्रांनो असा गौरव केला सुरेश भट। त्यानंतर विवा शिरवाळकर म्हणजे कोण? कुसुमाग्रज। विवा शिरवाळकर, विष्णू वामन शिरवाळकर यांनी मराठी भाषेचा गौरव करताना काय सांगितलं? परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी। मग यातला कोणता शब्द आपल्याला लक्षात ठेवावा लागेल? ज्ञान साधना हा शब्द लक्षात ठेवू आपण। परभाषेतही व्हा, कीवर्ड सांगत आहोत मित्रांनो, मी पूर्ण वाक्य तुम्हाला टाईप करून येईल। परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, मराठी भाषेचा गौरव कोणी केला? तर विष्णू वामन शिरवाळकर। म्हणजेच काय कोण हो? विष्णू वामन शिरवाळकर यांचं टोपण नाव काय? कुसुमाग्रज, हे लक्षात ठेवा। आणि काय सांगतात ते? परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, असा मराठी भाषेचा गौरव विष्णू वामन शिरवाळकर। आता एक महत्वाचा व्यक्ती नारायण नांदापूरकर मराठी भाषेचा गौरव करताना काय म्हणतात? माझी मराठी असे माय भाषा। काय सांगत आहो? माझी मराठी असे माय भाषा, हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे। म्हणजे कोणता शब्द महत्वाचा? माय भाषा हा शब्द लक्षात ठेवू। मराठी भाषेचा गौरव करताना असं म्हटलेलं आहे। आणि एवढंच नव्हे, माधव जुलियन, सुरेश भट, विवा शिरवाळकर, गोविंद नांदापूरकर यांनी तर गौरव केलेलाच आहे। अशा बऱ्याच कवी आणि लेखकांनी मराठीचा गुण गौरव केलेला आहे, परंतु हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे। मग लक्षात कसं ठेवायचं? पूर्ण वाक्य लक्षात न ठेवता वाचलेलं पाहिजे, आपलं रिव्हिजन पाहिजे, प्रश्न येऊ शकते। लाभले आम्हास भाग्य, भाग्य म्हटलं की सुरेश भट दणकन लिहून टाका। मराठी असे आमुची माय बोली, माय बोली म्हटलं की उत्तर लिहायचं माधव जुलियन। मराठी असे आमुची माय भाषा, माय भाषा जर म्हटलं तर नारायण नांदापूरकर। आणि ज्ञान साधना असा शब्द आला विष्णू वामन शिरवाळकर। कशाबद्दल पाहतो? मराठी भाषेचा गौरव कोणी कसा केला? पहिलंच प्रकरण आपण सुरू केलेलं आहे आणि महत्वाचे मुद्दे, अतिशय एक्झाम ओरिएंटेड माहिती आपण पाहतो मित्रांनो। मराठी भाषेचा उगम पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला भाषा म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे, किंवा यावर आणखी काय प्रश्न आलेले आहेत आणि काय येऊ शकतात। मित्रांनो, भाषा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा आपल्याला माहित आहे भाषा म्हणजे काय? तर बोलणार आहे म्हणजे मी बोलतो आणि तुम्ही ऐकता, यांना जोडणारा तो जो पूल आहे त्यांना म्हणतात भाषा। किंवा आणखी एक परीक्षेत आलेली रिकामी जागा काय? विचारांचे आदान प्रदान करण्याचे माध्यम। काय म्हणतो भावा? विचारांचे आदान प्रदान, विचारांचे आदान प्रदान करण्याचं माध्यम म्हणजे काय होते? भाषा। दोन व्याख्या सांगितल्या मी तुम्हाला। काय सांगितल्या? आपल्या भावना असतील, विचार असतील, यांचं आदान प्रदान करण्याचं जे माध्यम आहे त्याला म्हणतात भाषा। म्हणजे इथं लक्षात काय ठेवलं आपण? विचारांचं आदान प्रदान करण्याचं माध्यम म्हणजे रिकामी जागा, उत्तर लिहायचं भाषा। किंवा आणखी भाषा म्हणजे काय? बोलणार आहे, तुम्ही ऐकता, यांना जोडणारा जो पूल आहे यांना सुद्धा म्हणतात भाषा। आणखी भाषेवर काय प्रश्न येऊ शकतात? मित्रांनो, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे।
प्रश्न येऊ शकते, भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे? तर भाष. प्रश्न विचारला मित्रांनो याच्या आधी भाषेवर. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात, कारण असा प्रश्न विचारला 100%. का? तर ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहात बदल होते त्याचप्रमाणे स्थळ आणि काळानुसार भाषेमध्ये सुद्धा बदल होतात, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. हे खूप महत्वाचं. दर 12 कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. जर विचारलं किती कोसावर भाषा बदलते, तर दर 12 कोसावर भाषा बदलते. वाक्य लक्षात असू द्या. डाऊट क्लिअर? कशाबद्दल सांगत आहो मी? भाषाबद्दल सांगत आहो. बोलणार आहे, ऐकणार आहे यांना जोडणारा जो पूल आहे यांना भाषा म्हणतो आपण. किंवा विचारांचं आदान प्रदान करणं, लक्ष दे बाबू, विचारांचं आदान प्रदान करण्याचं माध्यम म्हणजे याला सुद्धा आपण भाषा म्हणतो. भाषा या शब्द कोणत्या धातूपासून तयार झाला? तर भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. हे विधान चूक का बरोबर? तर बरोबर आहे. भाषा हे केवळ संवादाचंच साधन नाही, तर त्याचबरोबर आत्मविष्काराचं सुद्धा साधन आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. कधी कधी येऊ शकते पूर्वार्ध बरोबर आहे का उत्तरार्ध बरोबर आहे? तर भाषा हे केवळ संवादाचंच नाही, तर आत्मविष्काराचं सुद्धा साधन आहे. हे सर्व विधान, संपूर्ण विधान बरोबर आहे. आणि भाषा जर विचारलं किती कोसावर बदलते, तर दणकने उत्तर लिहून टाक भावा, 12 कोसावर भाषा बदलते. एवढं लक्षात ठेवावं लागेल. हे झालं एक्झाम ओरिएंटेड. फापड पसारा काहीच नाही. माझा प्रत्येक वाक्य एक्झाम ओरिएंटेड असेल, ते तुम्हाला 100% फायदेशीर ठरेल. या ठिकाणी नमूद केलं आपण मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? हे सहज पाठांतराचा भाग असते. जे पाठ पाहिजे ते पाठच, आणि जिथं कन्सेप्ट तिथं कन्सेप्ट संकल्पना समजावून 100% आपण सांगतो. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मित्रांनो, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित आहे. मग त्यांना मराठी भाषेचे पाणिनी का म्हटलं? पाणिनी म्हणजे निर्माते. त्यांना उपाधी दिली. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं 1836 मध्ये, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. 3 प्रश्न तयार होतात इथं. कसे 3 प्रश्न भावा? एक लक्षात ठेव. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? पहा प्रश्न काय, काळजीपूर्वक ऐक. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कोण लिहिलं? तर विल्यम कॅरीनं लिहिलं. आता विल्यम कॅरी म्हटल्यावर हा कार्यकर्ता ब्रिटिश होता. विल्यम कॅरी नावातच आहे, ते काय आपल्या इकडचं नाव आहे का? नाही. मग विल्यम कॅरीनं मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलं, पण ते इंग्रजी भाषेत लिहिलं. पहा किती कार्यकर्ता भारी होता. विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये, एक वाक्य महत्वाचं आहे आपलं. विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं भावा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. पण काय म्हणतो? मराठी व्याकरणाचं मराठी भाषेतलं, मराठी भाषा हा शब्द महत्वाचा, मराठी व्याकरणाचं मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलं. 1836 मध्ये लिहिलं. मराठी भाषेचं व्याकरण, त्यालाच महाराष्ट्र भाषेचं व्याकरण सुद्धा नाव दिलेलं आहे. म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. पाठ करावं. त्यानंतर काय म्हणते? मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? 1 लाइनर प्रश्न येऊ शकते, तर कधी कधी जोड्या लावा सुद्धा येते. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आणि मराठी भाषेचे जॉन्सन हे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. उपमा दिली जॉन्सन आणि बृहस्पती. मराठी भाषेचे जॉन्सन आणि मराठी भाषेचे बृहस्पती हे कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. म्हणजे 4 प्रश्न तयार केले इथं आपण. कोणते केले भावा? पहिले तर सांगितलं मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? दणकने उत्तर लिहितो विल्यम कॅरी. कधी लिहिलं? वर्ष विचारलं नाही आतापर्यंत, पण लक्षात ठेव पहिलं असल्यामुळे 1805 मध्ये लिहिलं. पण प्रश्न काय बोललो? मराठी व्याकरणाचं मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलं. 1836 मध्ये लिहिलं. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन आणि बृहस्पती. बृहस्पती म्हणजे सर्वात बुद्धिमान शब्द आहे, अलंकारिक. मराठी भाषेचे जॉन्सन आणि बृहस्पती कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. डाऊट क्लिअर? काही डाऊट आहे का? आपण मुद्दा कोणता होता? भाषा. पण हे पाठांतराचा भाग आहे, हे सुद्धा याच्यासोबत आपल्याला समजलं पाहिजे.
आणि जिथं पाठ करावं लागेल तिथं आपल्याला पाठच करायचं आहे. आणि मी गॅरंटी घेतो, खात्री घेतो की आपलं लेक्चर ऐकल्यानंतर तुमचे आतापर्यंत आलेले PYQ सुद्धा लेक्चरमध्ये तुमचे बरोबर थेरी घेत असताना तुमचे PYQ यात 100% जास्तीत जास्त आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, हे प्रश्न आहेत ना भावा आलेले. त्यापुढे आणखी जाऊन भाषेमध्ये काय विचारलं जाऊ शकते, भाषा विकासाच्या पायऱ्या. काय म्हणते, भाषा विकासाच्या पायऱ्या. याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हटलं की आलेलाच आहे, तू पाहून घे, शोध. मराठी किंवा काय म्हटलं, भाषा विकासाच्या पायऱ्या. त्यालाच म्हणतात भाषिक कौशल्य आणि त्यालाच म्हणतात भाषिक क्षमता. मग जर प्रश्न विचारला भाषा विकासाच्या म्हणजे कुठल्याही भाषेचा विकास होत असताना आपण म्हणतो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असते, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणजे जेव्हा आपण जन्माला आलो, तू म्हण मी म्हण कोणी म्हण, तर डायरेक्ट आपण बोललो का, नाही, काही हळूहळू अनुकरणातून बोललो आपण. मग ही भाषा शिकताना कोणती भाषा असो, काही टप्पे आहेत किंवा काही पायऱ्या आहेत, त्यामधून आपल्याला जावं लागते. डायरेक्ट आपण बोलू शकत नाही किंवा डायरेक्टच एखादं पोट्ट जन्मला डायरेक्ट वाचू लागलं फळफळ असं होते का, नाही होत. तर भाषा विकासाच्या काही पायऱ्या आहेत. मग याच्यावर प्रश्न काय विचारलेला आहे पहिले, तर बेसिक कन्सेप्ट आहे, पहिले डोक्यात ठेव, डायरेक्ट मस्तकात घाल. भाषा विकासाच्या एकूण पायऱ्या किती, दणकणी उत्तर लिहून टाक भावा. भाषा विकासाच्या एकूण 5 पायऱ्या आहेत, हा प्रश्न आलेला आहे. यालाच आणखी काय पर्याय शब्द काय वापरते, भाषा विकासाच्या पायऱ्या किती, उत्तर 5. भाषिक, त्यालाच म्हणतात भाषिक क्षमता किती, उत्तर 5. आणि भाषिक कौशल्य जरी विचारले तेच आहे उत्तर 5. भाषा विकासाच्या 5 पायऱ्यामधली पहिली पायरी आहे श्रवण. म्हणजे जर असं विचारलं भाषा विकासाची पहिली पायरी कोणती, पहिली पायरी म्हणजे आद्य म्हणजे पहिली पायरी कोणती, तर श्रवण ही भावा भाषा विकासाची पहिली पायरी आहे. 100% लक्षात ठेवू. श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि आकलन ह्या भाषा विकासाच्या 5 पायऱ्या आहेत. कधी कधी असाही प्रश्न येऊ शकते, एखादा जर पेपर कळणारा जरा आगाऊ असला असाही विचारू शकते, भाषा विकासाच्या पायऱ्याचा योग्य क्रम लिहा. तर पहिली तर माहित पाहिजे तुले, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, आकलन. नावातच त्याचा अर्थ श्रवण म्हणजे काय होते, ऐकणे. श्रवण करणं म्हणजे ऐकणे. त्यानंतर काय म्हणते, भाषण म्हणजे बोलणे. वाचन म्हणजे वाचनेच होते. लेखन लिहिणे. आणि आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे. ह्या भाषा विकासाच्या पायऱ्या आहेत, त्यालाच म्हणतात भाषिक क्षमता. मग या ठिकाणी 3 गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या, दिसते का, क्लिअर पाहून घ्या. अनुलेखन म्हणजे काय, लक्ष दे, मी बोलतो ते लय महत्वाचं आहे, हे तुम्हाला तर भेटून जाईल. सर्व PPT व्यवस्थित तुम्हाला भेटेल, काही टेन्शन नाही, त्यात शंका नसावी. पण मी काय बोलतो हे सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कमी माहिती, कमी शब्दात आपण तुम्हाला जास्त माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि 100% देणार. अनुलेखन म्हणजे काय, तर एखादी माहिती, एखादा मजकूर, दिलेला मजकूर पाहून जसाच तसा लिहिणे त्याला म्हणतात अनुलेखन. श्रुतलेखन, श्रवण पासून श्रुत, एखादी माहिती ऐकणे आणि ती जशी तशी लिहिणे त्याला म्हणतात श्रुतलेखन. मग श्रुतलेखन म्हणजे काय, एखादी माहिती ऐकून लिहिणे याला रिकामी जागा लेखन म्हणतात, तर याला श्रुतलेखन म्हणतात भावा. मग आता राहिलं त्यातलं गतिलेखन म्हणजे योग्य वेळेत, अचूक वेळेत, शुद्ध लिहिणे, अचूक लिहिणे त्याला म्हणतात गतिलेखन. नावातच आहे, फक्त यात 2 गोष्टी लक्षात ठेवा. गतिलेखन शक्यतो विचारणारच नाही. अनुलेखन म्हणजे काय, म्हणजे पाहून जशास तसे लिहिणे. आणि श्रुतलेखन म्हणजे काय, ऐकून लिहिणे. मुद्दा क्लिअर. कोणता मुद्दा, भाषा विकासाच्या पायऱ्या किती, 5, 100%. त्यालाच म्हणतात भाषिक क्षमता, त्यालाच म्हणतात भाषिक कौशल्य. आणि किती आहेत भावा, तर 5. भाषा विकासाची पहिली पायरी कोणती, 100% मस्तकात ठेव, 5 भाषा विकासाच्या पायऱ्या. आणि त्यातली आद्य पायरी कोणती, श्रवण. आणि क्रम जर विचारला तर बरोबर असं लक्षात ठेव, श्रवण, म्हणून मी नंबर दिले, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, आकलन ह्या भाषा विकासाच्या पायऱ्या. समजलं असेल अपेक्षा करतो. नेक्स्ट यावर आणखी काय विचारू शकते, भाषा विकासाला पहिले काय सांगितलं मी तुम्हाला, पहिला मुद्दा काय सांगितला, मराठी भाषेचा गौरव कोणी कसा केला ते सांगितलं. त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, भाषा या शब्दाबद्दल परीक्षेत एक्झाम ओरिएंटेड काय माहिती विचारलेली आहे आणि येऊ शकते हे सांगितलं आपण. भाषेचे वैशिष्ट्ये. याच्या आधी मुद्दा कोणता आता पाहिला, लगेच आपण कोणता पाहिला, भाषा विकासाच्या पायऱ्या. आणि आता पुढचा मुद्दा पाहतो कोणता, तर भाषेचे विविध रूप.
प्रश्न विचारला जाऊ शकते आणि विशेषतः या विविध रूपात 2 भाषावर जास्तीत जास्त प्रश्न विचारते. एक राजभाषा, बरोबर, आणि दुसरी आणखी कोणती, एक राजभाषावर प्रश्न विचारलेला आहे जास्त, आणि अभिजात भाषेवर सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे भाषेची विविध रूपे आहेत. मातृभाषा असेल, राजभाषा असेल, प्रमाण भाषा असेल, राजभाषा असेल, बोली भाषा असेल, अभिजात भाषा, ही भाषेची विविध रूप आहेत. मग यात आपल्याला लक्षात काय ठेवायचं, जास्त फापट पसारा लक्षात ठेवू नको दोस्त तू, आणि डोक्यात किड पाळून घेऊ नको. त्यानं जर म्हटलं बा मातृभाषा, मातृभाषा कशाला म्हणतो आपण म्हणतो आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मराठी ही मातृभाषा आहे. अरे भावा, सोपा आहे, जी भाषा घरात बोलतो तिला मातृभाषा म्हणणं. घरात बोलली, एका वाक्यात तो एक कार्यक्रम ओके पाहिजे, काय म्हटलं मी, घरात बोलली जाणारी भाषा असते ती मातृभाषा. आपण घरात मराठी बोलत असेल तर मराठी आपली मातृभाषा, आणि आहेच, काही शंकाच नाही. मग मातृभाषा म्हणजे काय, घरात रिकामी जागा येऊ शकते म्हटलं मी. घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला रिकामी जागा भाषा म्हणतात, तर मातृभाषा. मग इथं म्हणते राष्ट्रभाषा, याच्यावर प्रश्न काय येऊ शकते. राष्ट्रभाषा म्हणजे काय, तर जी भाषा देशाच्या सर्व भागात बोलली जाते तिला म्हणतो आपण कोणती भाषा म्हणतो, राष्ट्रभाषा. म्हणजे देशाच्या सर्व भागात वापरल्या जाणाऱ्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणतात. भारतीय संविधानाने कोणत्या भाषेला राष्ट्रभाषाचा दर्जा दिला असा प्रश्न विचारला तर मित्रा, भारतीय संविधानानं अजूनही कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. नाही तर आपण फॉर्म मध्ये लिहून टाकतो भारताची राष्ट्रभाषा कोणती, हिंदी. नाही भावा, चुकलं तुम्ही. तर राष्ट्रभाषा देशाच्या सर्व भागात वापरली जाणारी म्हणत आहोत, तर अशी अधिकृतपणे कोणतीच भाषा आपली नाही. देशाच्या सर्व भागात वापरल्या जाणाऱ्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणतात. भारताची राष्ट्रभाषा कोणती, आतापर्यंत तरी राष्ट्रभाषा कोणतीच नाही, एवढं लक्षात ठेव. आणखी काय विचारल्या जाऊ शकते, राष्ट्रभाषा सांगितली. प्रमाण भाषा म्हणजे काय, समाजामधील सर्व स्तरामध्ये जी भाषा वापरली, सर्व स्तरामध्ये म्हणजे कोणतं, ऑफिशियल लँग्वेज असेल, कार्यालय असेल, एखादा प्रिंटिंग प्रेस असेल, साहित्य लेखनासाठी असेल, बरोबर आहे का, तर या सर्व स्तरामध्ये जी भाषा वापरली जाते तिला प्रमाण भाषा म्हणतो. एका वाक्यात तिचा ओके लावला आपण, समाजामधील सर्व स्तरात वापरली जाणारी भाषा तिला म्हणतात, किंवा मान्यता दिलेली भाषा म्हणजे कोणती, प्रमाण भाषा. आतापर्यंत नाही आलं त्याच्यावर प्रश्न, पण येऊ शकते, नाकारता येत नाही भावा. काय म्हणते, बोली भाषा, दैनंदिन व्यवहाराची आपली जी भाषा असते ती आपली बोली भाषा. आपण महाराष्ट्रात राहत असताना पाहतो, समजा एखादा जर कोकणात राहत असेल त्याची बोली भाषा वेगळी आहे, खानदेशात राहणाऱ्याची बोली भाषा वेगळी आहे, विदर्भात राहणाऱ्या त्यातही बोली भाषा वेगवेगळ्या आहेत, बरोबर आहेत का. बोली भाषा म्हणजे काय, सरळ सरळ सांगितलं, दैनंदिन व्यवहाराची जी आपली भाषा असते तिला म्हणतात बोली भाषा. आणि पुढची भाषा आहे राजभाषा. याच्यावर मात्र भावा प्रश्न विचारलेला आहे आणि येते याच्यावर प्रश्न 100%. कोणती भाषा, राजभाषा. याच्यावर प्रश्न येते आणि विचारलेला सुद्धा आहे. राजभाषा म्हणजे काय, मग ज्या भाषांनी किंवा जी भाषा घटक राज्याच्या म्हणजे संघ राज्याच्या व्यवहाराची भाषा असते तिला म्हणतात राजभाषा. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली व्यवहाराची भाषा आहे मराठी, मग आपली ती राजभाषा झाली. वेगळ्या राज्याच्या वेगळ्या राजभाषा आहेत, बरोबर राईट का. घटक राज्य किंवा संघ राज्याच्या व्यवहाराची जी भाषा आहे तिला आपण राजभाषा म्हणतो. राजभाषेचं खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे, राजभाषेला घटनात्मक स्थान आहे. भारतीय संविधानाच्या कितव्या भागामध्ये राजभाषेची तरतूद आहे, काय लिहिशील तू, तर भाग 17वा. हे चुकते आपलं. कलम माहिती आहे आपल्याला, एकूण राजभाषाही माहित आहे, पण ते विचारते आपल्याला भाग कधी कधी, मग आपलं चुकते, लोचा होते तिथं. तर राजभाषेची तरतूद घटनेच्या कितव्या भागात आहे, भाग 17वा. आणि परिशिष्ट विचारलं तर 8व्या परिशिष्टामध्ये राजभाषेची तरतूद केलेली आहे भावा. मग राहिलं काय यात, कलम लक्षात ठेव, कलम 343. कलम किती सांगत आहोत मी, 343. कलम 343 आणि परिशिष्ट 8 यामध्ये कशाची तरतूद आहे, तर राजभाषेची. मग तुला जर विचारलं, आपल्याला विचारलं एकूण राजभाषा किती, तर सध्या एकूण भारतीय संविधानात मान्यता पावलेल्या एकूण राजभाषा आहेत 22. सुरुवातीला एकूण राजभाषा किती होत्या, चल सांग लवकर. सुरुवातीला एकूण राजभाषा किती होत्या, तर सुरुवातीला एकूण 14 राजभाषा होत्या. किती वाढल्या,
8 वाढल्या, मग 8 वाढल्या म्हणजे त्या डायरेक्ट आल्या का? नाही. आता संविधानात जर आल्या याच्यासाठी आपण त्याला घटना दुरुस्ती केली. मग याच्यावर प्रश्न येऊ शकते आणि आलेला सुद्धा आहे. मग लक्षात काय ठेवायचं? आलेल्या 8 कशा लक्षात ठेवायच्या? यासाठी घटना दुरुस्ती लक्षात ठेवावं लागेल. 3 वेळा घटना दुरुस्ती केली आपण. त्या घटना दुरुस्त्या कोणती आहे? तर पहिली घटना दुरुस्ती 21वी, भावा लक्षात ठेव. त्यानंतर केली आपण 71वी घटना दुरुस्ती आणि शेवटची त्याच्या संबंधी केली 92वी घटना दुरुस्ती. आणखी काय लक्षात ठेवशील याच्यासाठी तू? तर याच्यासाठी वर्ष लक्षात ठेवू आपण, म्हणजे चुकण्याचा प्रश्नच नाही. 21वी घटना दुरुस्ती 1967 ला झाली. 71वी लक्ष दे, काळजी इकडे तिकडे पाहू नको, इकडे लक्ष दे. 71वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली आणि 92वी घटना दुरुस्ती 2003. वर्षापेक्षाही आणखी पुढचं महत्वाचं काय आपल्याला? तर पुढचं महत्वाचं आहे की कोणत्या घटना दुरुस्तीनं कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा भेटला. हे सगळं पाठ झालं आपलं. 71वी घटना दुरुस्ती 1967. पण प्रश्न असा येते 71वी घटना दुरुस्ती 21वी घटना दुरुस्ती काय म्हणतो आम्ही? 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार कोणत्या भाषेला राजभाषेचा दर्जा दिला? तर भावा सिंधी भाषा लक्षात ठेव. कोणती भाषा? सिंधी. ओके, क्लिअर. मग आता 71व्या घटना दुरुस्तीनं 1992 मध्ये 3 भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. त्या कोणत्या आहेत? नेपाळी आहे, मणिपुरी आहे ही भाषा. कोणती? मणिपुरी. आणि एक आहे कोकणी. लक्षात ठेव. मग लक्षात 3 कशा ठेवायच्या? सोपं सांगतो मी तुला. NMK हा शब्द लक्षात ठेव. NMK ही पहिली साईड होती आपली, ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायची. NMK बरोबर का? N म्हणजे नेपाळी, M म्हणजे मणिपुरी. लक्षात ठेव, मैथिली नाही म्हणायचं इथं. आणि K म्हणजे कोकणी. NMK ह्या 3 भाषा नेपाळी, मणिपुरी, कोकणी. कितवी घटना दुरुस्ती? 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार राजभाषेचा दर्जा दिला. पहिल्या होत्या 14, आता झाल्या 22, त्यात वाढल्या 8, त्या मी सांगत आहोत. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 4 भाषा BDMS असते ना, BDMS एवढं लक्षात ठेव. B म्हणजे काय? तर बोडो ही भाषा लक्षात ठेव. D म्हणजे डोगरी. त्यानंतर M म्हणजे मैथिली. पहिले वर M म्हणजे काय म्हटलं होतं आपण? मणिपुरी. आणि S म्हणजे संथाली. कोणती भाषा? संथाली. म्हणजे मी लक्षात काय ठेवतो पाय, एखादा अक्षर ओके समजेलच तुला, काही अडचण नाही. कोणता पाहतो आपण? भाषेचे विविध रूपे हा मुद्दा पाहतो. आणि त्यातला मुद्दा चालू आहे आपला राजभाषा. संघराज्याच्या व्यवहाराची भाषा म्हणजे राजभाषा. राजभाषेला घटनात्मक स्थान भेटलेलं आहे. एकूण सध्या राजभाषा किती आहेत? एकूण राजभाषा सध्या 22 आहेत. सुरुवातीला एकूण, एक वाक्य म्हणजे प्रश्न आहे माझा, ब्रँडेड, एकदम टाइमपास नाहीच. सुरुवातीला एकूण राजभाषा किती होत्या? 14 होत्या. आज रोजी किती आहेत? आज रोजी 22 आहेत. म्हणजे यासाठी किती वेळा घटना दुरुस्ती केली? 3 केली. किती वेळा केली असा प्रश्न नाही विचारत. कोणत्या घटना दुरुस्तीनं कोणती भाषा विचारते 100%. मग 21वी घटना दुरुस्तीनुसार सिंधी, 71वी घटना दुरुस्तीनुसार NMK सांगितलं, मणिपुरी लक्षात ठेव, नेपाळी आणि कोणती? कोकणी. आणि BDMS बोडो, डोगरी, संताली, बोल आणि मैथिली. हे कितवी घटना दुरुस्ती? 92वी घटना दुरुस्ती. अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला, कोणता? राजभाषा. विसरायचं नाही म्हणजे नाही. ओके, चलो. आणखी काय विचारल्या जाऊ शकते याच्यावर आपल्याला? अभिजात भाषा. बापरे, हे तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे रे वा. ब्रँडेड एकदम लागे याच्यावर प्रश्न विचारते म्हणजे विचारते. आणि आजकाल बरेच परीक्षेत याच्यावर प्रश्न विचारत आहे. कशावर पाहून घे. एकदम अभिजात भाषा काय म्हणते? अभिजात भाषा. पहिले तर लक्षात ठेवा 2 गोष्टी. तर अभिजात भाषा 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा दिन आहे आणि 3 ते 9 ऑक्टोबर हा अभिजात भाषा सप्ताह साजरा केला ना आपण आता. हे 2 दिन विशेष पाठच कर. एक काय? 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा दिन आणि 3 ते 9 ऑक्टोबर अभिजात भाषा सप्ताह. लक्षातच ठेव. मग अभिजात भाषा म्हणजे काय नेमकं? किंवा अभिजात भाषेचे निकष काय आहेत? अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला द्यावा? तर अभिजात भाषेचा निकष आहे की संबंधित भाषा ही प्राचीन असावी. संबंधित भाषा ही काय असली पाहिजे? प्राचीन असली पाहिजे. प्राचीन म्हणजे नेमकं समजावं काय, निकष काय? तर संबंधित भाषेला जवळपास
1500 ते 2000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला असावा, म्हणजे तेव्हापासून ती अस्तित्वात असावी. संबंधित भाषेला स्वतःचं स्वयंभूषण असावं. संबंधित भाषा ही इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी. असे निकष जर पूर्ण केली जात असतील तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे, काय म्हणत आहोत, प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2012, तारीख लक्षात नको ठेवू, डायरेक्ट वर्ष लक्षात ठेवू, प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. प्रश्न येते एकूण अभिजात भाषा, आता भावा एकूण अभिजात भाषा सध्या किती आहेत, उत्तर लिहून टाक 11. सुरुवातीला किती होत्या, 6. आणि 3 ऑक्टोबर 2024, काय म्हणत आहोत मी, हे दिनविशेष इथं 3 ऑक्टोबर 2024 रोजी एकूण किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला, तर 5 भाषेला भेटल्या. म्हणजे पहिले होत्या किती, 6 आणि आता भेटल्या 5. 6 आणि 5 11 भाषेला अभिजात भाषेच्या 11च्या 11 पाठच पाहिजे. का पाहिजे पाठ, येऊ शकते ना भावा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मग नाही म्हटल्यावर तू काय करशील, तिथं झकोला खाऊ शकतो आपण, बरोबर, राईट. मुंग्या येऊ शकतात डोक्यात, पाठच पाहिजे. पहिल्या 6 लक्षात ठेवून दे. पहिल्या 6 कोणत्या होत्या, पहिल्या 6 होत्या, पहिली त्यात होती तमिळ, लक्षात ठेव, तमिळ. संस्कृत होती, त्यानंतर तेलुगू सुद्धा होती, लक्षात ठेव. कन्नड याला सुद्धा अभिजात भाषेचा, मल्याळम आणि एक होती उडिया. किती झाल्या मोजून घे, किती झाल्या, पाहून घे तू, किती झाल्या ह्या, 6. 1 2 3 4 5 आणि 6. आता 3 ऑक्टोबर काय सांगत आहो, 3 ऑक्टोबर 2024, 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी एकूण किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला, तर एकूण 5 भाषेला भेटला. असाही प्रश्न येऊ शकते. त्यामध्ये आपली कोणती भाषा आहे, मराठी ही आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा भेटला, विसरू नको. मराठी बरोबर आणखी कोणते आहे, पाली सुद्धा आहे. प्राकृत आणि पाली या दोन्ही भाषा आहेत. पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी ह्या 5 भाषा आहेत भावा. यांना कोणता दर्जा भेटलेला आहे, अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. अशा एकूण झाल्या किती, 11. लक्षात ठेवायच्या. लक्षात कसं ठेवायचं सांगतो मी, सोपं सांगतो. त स ते क म उ असं लक्षात ठेव. पहिले काय म्हणत आहो मी, ह्या पहिल्या 6, त स ते क म उ, पाय किती झाल्या, 6 झाल्या. त म्हणजे तमिळ, स म्हणजे संस्कृत, ते म्हणजे तेलुगू, क म्हणजे कन्नड, म म्हणजे मल्याळम, ओ म्हणजे उडिया, झाल्या 6. त्या पहिल्या जर 6 पाठ असल्यात ह्या 5 सोप्या आहेत. 5 सोप्या कशा आहेत, आपली पहिले एक पकडतात मराठी नंतर प वरून 2 लक्षात ठेव, मराठी झाली फिट, ओके. प वरून पाली, प्राकृत झाल्या 3, बंगाली आणि आसामी 5. म्हणजे पहिल्या 6 आणि आता 5. 6 आणि 5 11 ह्या कोणत्या भाषा आहेत, अभिजात भाषा. मग यावर आणखी काय प्रश्न येऊ शकते की अभिजात भाषेचा जो दर्जा दिला जाते तो कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जाते, तर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अधिकार हे कोणत्या मंत्रालयामार्फत दिले जातात, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. पहिले मित्रांनो, याच्या आधी जर तुम्हाला कदाचित माहित नसेल, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे गृह मंत्रालय करायचं. आणि सन 2005 नंतर गृह मंत्रालयाकडून सांस्कृतिक मंत्रालयामार्फत काय दिला जातो, अभिजात भाषेचा दर्जा. पाठ म्हणजे पाठच करायचं, याच्या बाहेर कुठलाच प्रश्न येणार नाही. पापड पसारा काहीच नाही, एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे. अभिजात भाषा प्राचीन काळापासून ती अस्तित्वात असावी, तिला स्वयंभूषण असावं आणि ती उसनी घेतलेली नसावी. जवळपास, आता आकडेवारीत कमी जास्त होऊ शकते, बरं जवळपास म्हटलंय अप्रॉक्सिमेटली 1500 ते 2000 वर्षापासून तिला इतिहास लाभलेला पाहिजेत. प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती नेमली होती. लक्षात ठेवा, सुरुवातीला होत्या 6 अभिजात भाषा, आता किती आहेत, तर आता आहेत 11 झालेल्या आहेत. आणि अभिजात भाषा दिन म्हणून भावा लक्ष ठेव, इकडे तिकडे पाहू नको, अभिजात भाषा दिन हा किती, 3 ऑक्टोबर आणि अभिजात भाषा सप्ताह 3 ते 9
ऑक्टोबर. डाऊट क्लिअर का? काही शंका असेल तर प्रश्न विचारू शकतो, माझा नंबर दिलेला आहे. ओके, समजलं का? चलो चला तुमच्यासाठी तयार केलं, सोडवा, तुम्हाला सोडवायचा. येते का प्रश्न? पाय बरं भावा, सोडव. मराठी भाषेला मी ऍक्च्युली थेरीमध्येच प्रश्न कव्हर करत असतो, पाहून घेतो. नाही बाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. काळजीपूर्वक काही प्रश्न चेंज केला मी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने, आता काय विचारलं मी, महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या पाठपुरावा समितीचे अध्यक्ष कोण सांगा. तर पाठपुरावा समिती, महाराष्ट्र शासनाने नेमलेली जी पाठपुरावा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे होते. म्हणजे दोन प्रश्न वेगवेगळे आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे, पण महाराष्ट्र शासनाने जी पाठपुरावा समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. क्लिअर? दुसरा प्रश्न काय म्हणते, सोडवला का तू? सांगाल अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो? आताच काही मिनिटापूर्वी बोललो. तर भावा, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, कोणतं मंत्रालय? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. आधी कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जायचा? गृह मंत्रालयामार्फत दिला जायचा. परंतु 2005 पासून हा कोणत्या मंत्रालया अंतर्गत दिला जातो? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. कोणत्या वर्षापासून गृह मंत्रालयाने, हे वरचं उत्तर क्लिअर झालं, कोणत्या वर्षापासून गृह मंत्रालयाने अभिजात भाषा दर्जा अधिकार सांस्कृतिक मंत्रालयामार्फत दिला जातो? तर आपल्याला मगाशी सांगितलं मी, 2005 पासून सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिला जातो. डाऊट क्लिअर? पुढचा प्रश्न तुला सोडवायचा आहे. कोणत्या भाषा ह्या राजभाषा नसून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे? म्हणजे अशा कोणत्या भाषा आहेत की ज्या राजभाषा नाही? राजभाषा किती आहेत तशा? 22. मग 22 पाठ करायच्या का? नाही. त्याच्यावर एक वाक्य आणखी तुम्हाला सांगतो की खालीलपैकी कोणत्या भाषेचा राजभाषेमध्ये समावेश नाही, असा प्रश्न तुम्हाला आलेला दिसेल. एक तर उत्तर तिथं इंग्रजी किंवा राजस्थानी या दोन्ही भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, सिंधी, बंगाली, आसामी, मैथिली, डोगरी अशा तब्बल 22 पाठ करण्याची गरज नाही. पण इथं काय म्हणते प्रश्न, कोणत्या भाषा राजभाषा नसून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला? तर त्या याच वर्षी दर्जा दिलेला आहे 3 ऑक्टोबर 2024 तर पाली आणि प्राकृत. कोणत्या? पाली व प्राकृत ह्यांना काय राजभाषा नसून सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न, मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? तर अमरावती जिल्ह्यातील, प्रश्न महत्वाचा आहे भावा, अमरावती जिल्ह्यातील रिधपूर या ठिकाणी, जिल्हा कोणता? अमरावती जिल्ह्यातील रिधपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. मग सांग भावा तू, मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण ठरले? तर डॉक्टर अविनाश, चालू घडामोडीचा प्रश्न येऊ शकते, यातही येऊ शकते, डॉक्टर अविनाश आवलगावकर हे काय मराठी भाषा विद्यापीठ रिधपूर याचे पहिले कुलगुरू ठरले. किती महत्वाची माहिती पाहत आहोत. आणि जे अभ्यासू आहेत त्यांना कन्फर्म माहिती आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही की प्रत्येक लेक्चर आपलं तुम्ही याच्या पुढे पाहत चला, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेडच माहिती मिळेल. आणि जिथं कुठं अडचण आली तर आपला नंबर आहेच तुमच्याकडे. अपेक्षा करतो की आजचं एवढं तुम्हाला समजलं असेल. आज काय पाहिलं आपण आजच्या सेशनमध्ये? पहिले तर पाहिला मराठी भाषेचा गौरव कोणत्या कवीनं किंवा कोणत्या लेखकाने कसा केला, तर 4 गोष्टी पाहिल्या आपण. त्यानंतर आपण भाषेबद्दल माहिती पाहिली, भाषेची व्याख्या रिकामी जागा येऊ शकते, भाषेची काही वैशिष्ट्ये पाहिली. त्याच्यानंतर भाषानंतर पाहिलं आपण काय पाहिलं महत्वाचं या ठिकाणी, भाषेची विविध रूपं पाहिली. भाषेच्या विविध रूपामध्ये आपण राजभाषाही पाहिली, अभिजात भाषाही पाहिली, बोली भाषा पाहिली, प्रमाण भाषा पाहिली. बरोबर आहे ना? ही भाषेचे विविध काय पाहिले आपण? रूप पाहिले आपण. बरोबर आहेत का? आणि याही पुढे जाऊन त्याच्यावर आपण प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. अपेक्षा करतो की समजलं असेल आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे. प्रत्येक लेक्चर तुम्ही पाहत चला, तुम्हाला 100% याचा फायदा होईल. ओके, सध्या थांबू आपण. थँक्यू, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.